प्रत्येक मराठी माणसासाठी कांदा पोहे हा एक पदार्थ नसून त्यासोबत खूप साऱ्या आठवणी आणि खूप साऱ्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. तर कांदे पोहे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर तर कांदा पोहे स्वच्छ पाण्याने धुवून त्याचं पाणी नितळायला साईडला करून ठेवायचं. आता इथे आपण कांदा पोहे बनवतोय तर कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं. कांद्याचं मागचं पुढचं देठ कापून घ्यायचं, साल काढून घ्यायची आणि कांदा जेवढा होईल तेवढा शक्यतो बारीक कापून घ्यायचा. त्यानंतर इथे आपल्याला 2 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घ्यायच्या. त्यासोबत आपल्याला बारीक अशी कोथिंबीर सुद्धा बारीक कट करून घ्यायची. त्यानंतर लसूण सुद्धा चाकूने बारीक असा कट करून घेतला. कढीपत्ता आपण फोडणी देताना घालणार आहोत. फोडणीसाठी 2 पै तेल, जिरे, मोहरी, बारीक नकललेला लसूण, मिरची, कढीपत्ता आणि त्यासोबत बारीक असा कट केलेला कांदा. कांदा पोहे बनवतोय तर कांदा चांगल्या रंगावरती चांगला कलर येईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून छान कांद्याला परत एकदा परतून घेतलं. पोहे आपण स्वच्छ धुवून पाणी नितळायला ठेवले होते. पाणी नितळून चांगले पोहे आता कोरडे झालेले आहेत. आता आपण यामध्ये पोहे घालून घेऊयात. तुम्ही हवं तर पोह्यामध्ये शेंगदाण्याचा वापर करू शकता, पण आमच्या इकडे शेंगदाणे पोह्यामध्ये खात नाही, म्हणजे घरामध्ये आवडत नाही, त्यामुळे मी टाकले नाही. आता या पोह्यांना चांगलं एकजीव करून घेऊयात. तर आपले हे कांदे पोहे तयार झालेले आहेत. खरंच मराठी माणसाचं फेवरेट सकाळचा नाश्ता म्हटलं तर कांदा पोहेच आले. हो, असे मऊसूत कांदा पोहे कोणाला नाही आवडणार बरं? न आवडणाऱ्याला सुद्धा आवडीने खातील. न आवडण्याची गोष्टच नाही, कारण प्रत्येकाला कांदा पोहे खूपच जास्त आवडतात. खास करून मला तर खूपच जास्त आवडतात. या मंडळी कांदा पोहे खायला आणि जाता जाता सबस्क्राईब करा चॅनलला.